नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नितिनामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधार श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय नंबर 16 आपण प्रारंभ केला होता लास्ट टाइम. दैव आसुर संपद विभाग योग या अध्यायाचं टायटल आहे. आणि आपण पहिल्या श्लोकाच्या पहिले जे 3 श्लोक आहेत, सगळ्यांनी माईक म्यूट करा बरं आपले. जे पहिल्या श्लोकाची सिरीज आपण आहे 3 आपण ते बघत होतो. अभयम सप्त संशुद्धिम ज्ञान योग अवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपम आर्जवम अहिंसा सत्यम क्रोधस त्यागस शांतिर अपैशनम दया भूतेषु लोलुत्वम मार्दवम हीर अचापलम तेजक्षमा धृति शौच अद्रोह अतिमानिता भवंती संपदम दैवीम अभिजातस्य भारत. आपण याच्यामध्ये डिस्कशन करताना आय थिंक शेवटचे 2-3 पॉइंट आपण डिस्कस करायचे राहिलेले आहेत, ते आपण घेऊ नंतर पुढे आपण जाऊ. या अध्यायामध्ये दैवी आणि आसुरी गुणांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. पहिले जे 3 श्लोक आहेत त्याच्यामध्ये दैवी गुणांचं वर्णन आहे. तर आपण लास्ट टाइम अक्रोध थर्ड लास्ट पॅरेग्राफ आहे. अक्रोध म्हणजे क्रोध संयमन करणे होय. क्रोधाला कारणीभूत अशी गोष्ट जरी घडली तरी मनुष्याने सहनशील असले पाहिजे, कारण एकदा तो क्रोधित झाला की मग त्याचे सारे शरीर दूषित होते. क्रोध हा रजोगुण व काम वासनेचा परिणाम आहे. म्हणून जो दिव्य अवस्थेमध्ये स्थित आहे त्याने स्वतःला क्रोधापासून वाचवले पाहिजे. राईट. त्यानंतर आहे क्वालिटी आर्जवम. आर्जवम म्हणजे ट्रुथफुलनेस, सत्यता. सत्यता म्हणजे माणसाने जे आहे ते सरळ बोललं पाहिजे, चापलुसी नाही केली पाहिजे किंवा गोष्टी लपवल्या नाही पाहिजेत. राईट. आणि स्पेशली आपल्याला भगवंतांबद्दल बोललं पाहिजे. त्यानंतर अपैशनम म्हणून एक आहे बघा, ते तुम्हाला तात्पर्यामध्ये. अपैशनम म्हणजे मनुष्याने इतरांमध्ये दोष पाहणे किंवा विनाकारण त्यांना बरोबर करण्याचा प्रयत्न करू नये. तर कधी कधी लोकांना सवय असते विनाकारण फीडबॅक द्यायची. काय नसेल तरी नुसतं आपले फीडबॅक देतील. अहो तुमच्या घरामध्ये काल काय बनवलं होतं, अहो तुम्ही भाजी पाठवली होती, ते ना अशी नाही बनवायची, अशी बनवायची. अहो तुमच्या घरामध्ये ते सोफ्यावरती ते चादर टाकले, तशी नाही टाकायची, तशी टाकायची. हरे कृष्ण. दुसऱ्यांच्या घरामध्ये जे वस्तू आहेत ते त्यांना त्यांच्याप्रमाणे ठेवून द्या. आपल्याला फीडबॅक द्यायची गरज नाहीये. राईट. तर ऑफकोर्स प्रभुपाद म्हणतात, अर्थात एखाद्या चोराला चोर म्हणणे म्हणजे काही अपराध नव्हे. बरोबर आहे. परंतु जो आध्यात्मिक जीवनात प्रगती करू इच्छितो त्याने एखाद्या प्रामाणिक मनुष्याला चोर म्हणणे ही अत्यंत अपराधपूर्ण गोष्ट आहे. सो समटाइम्स आपल्याला लोकांमध्ये फॉल्ट दाखवून द्यावे लागतात की बघा तुमच्यामध्ये फॉल्ट आहे, तुम्ही याला सुधारा. राईट. सुधार करण्याकरता सो समटाइम आपल्याला हे करावं लागेल. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज म्हणतात की आपल्याला जर दुसऱ्यांमध्ये जर आपल्याला फॉल्ट दाखवायचा असेल आणि फॉल्ट दाखवून त्याला जर
समजत असेल की हे तू चांगला करून घे, मग महाराज म्हणतात की कोणाला अधिकार आहे, कोण दुसऱ्या व्यक्तीमधील फॉल्ट दाखवून त्या व्यक्तीला समजायचा प्रयत्न करू शकतो. महाराज म्हणतात ज्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीमध्ये फॉल्ट बघून आनंद वाटत नाही तोच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीमध्ये फॉल्ट दाखवू शकतो. राईट. मग आता समजा आपल्याला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीमध्ये जर काय दोष भेटला तर आपल्याला पहिले आनंद वाटतो, आता कसं भेटलाच, बरोबर बरोबर आहे का नाही. सो ही जी मेंटॅलिटी आहे ही चांगली मेंटॅलिटी नव्हे. दुसऱ्यांमध्ये दोष पाहून आपल्याला आनंद नाही वाटला पाहिजे, तरच मग आपण दुसऱ्याला फीडबॅक देण्याकरता क्वालिफाईड आहोत. बरोबर आहे का नाही. जर समोरच्या व्यक्तीमध्ये काही दोष बघून आपल्याला जर आनंद वाटत असेल, वा लय उड्या मारत होता, आता बरोबर कळलं आम्हाला काय काय गडबड आहे, मग आपण क्वालिफाईड नाही त्याच्याकरता. आपण क्वालिफाईड आहे दुसऱ्यामध्ये दोष दाखवण्याकरता जर आपल्याला खरंच त्या व्यक्तीचे दोष दाखवून त्याला सांगायचं आहे की तू ह्याला चांगलं बनवून घेतलंस तर तू चांगला मनुष्य बनशील. आपल्या मनामध्ये जर खरंच काळजी आहे आणि त्याला काय म्हणतात केअर आहे, राईट. जर काळजी नसेल, केअर नसेल आपल्या मनामध्ये, तर आपण त्या व्यक्तीला उगाचच फीडबॅक देऊ नये. स्पेशली जर आपल्याला दुसऱ्यांमधील दोष बघून आनंद वाटत असेल तर नक्कीच आपण क्वालिफाईड नाहीये, योग्य व्यक्ती नाहीये त्या व्यक्तींचे दोष सुधारण्याचा प्रयत्न करण्याचा. अजिबात करू नये. याला महाराज म्हणतात सरळ सेंस ग्रेटिफिकेशन. दूसरों के फॉल्ट देखकर अगर आपको मजा आता है, मतलब आप दूसरों के फॉल्ट या फिर जो भी उसके अंदर कमी है उसको दिखाकर उसको सुधारने के लायक नहीं है, राइट. सो दिस इज थिंग. आणि अननेसेसरली आपण कोणाला क्रिटिसाइज करू नये. प्रॉपर तिथे लिहित असते, राईट. म्हणून भक्तन ठाकूर म्हणतात अन्य निंदाती शून्य. आपण NOI मध्ये बघितलं होतं आय थिंक. कॅरेक्टरिस्टिक उत्तम अधिकारी. He doesn't have inclination to criticize anyone. He sees everyone at spiritual potential. प्रत्येक व्यक्तीला तो आध्यात्मिक स्तरावर बघतो. जसं धनुर्दास आणि रामानुचार्याची स्टोरी तुम्हाला माहिती असेल. धनुर्दास साऊथ इंडियामध्ये रामानुचार्य. धनुर्दास जेव्हा रस्त्यावर चालत असतो आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन छत्रीच्या खाली, सगळे लोक त्याला बघून हसतात, हे सगळे हसतात, लोक मजा घेतात. पण रामानुचार्य हसत नाहीत. रामानुचार्य काय म्हणतात, त्यांना त्याच्यावरती दया येते. त्याला विचारतात, त्याला म्हणतात की तुला जर मी याच्यापेक्षा आणखी सुंदर व्यक्ती दाखवली तर तू त्याच्यावरती प्रेम करशील का. म्हटलं हा नक्कीच. मग त्याला रंगनाथकडे घेऊन जातात आणि रंगनाथचं दर्शन केल्यानंतर तो डिओटी बनून जातो. ती मुलगी पण डिओटी बनते. नाही तर तुम्ही म्हणाल अलग अलग करून टाकलं तुम्ही. इस्कॉन वाले सबको ब्रह्मचारी बनाते हैं, सबको अलग कर देते हैं. नहीं, ऐसा नहीं हुआ. धनुर्दास भी डिओटी बन गए, बाद में वो लड़की भी डिओटी बन गई, और लड़की इससे ज्यादा डिओटी बन गई, परम वैष्णवी बन गई. त्याच्या सुंदर कथा आहेत रामानुचार्यांच्या चरित्रामध्ये. कधी आपण साऊथ इंडियाला गेलो यात्रेला तर आपण करू. यावर्षी तुम्ही येता ना जगन्नाथपुरीला. हा, यात्रा टीम परत रिव्ह्यू करा. आता यात्रा टीम कुठे आहे. यात्रा टीम एक बनवली होती यात्रा टीम मी. आता यात्रा टीमला परत ऍक्टिव्हेट करायला लागेल. जगन्नाथपुरी. हरे कृष्ण. अनंत कथा आहेत भगवंताच्या, काय करणार. एक कथेला प्रारंभ केला तर दुसरी कथा होणार नाही. ओके, सो लाईक दॅट. सो अशा प्रकारे. आणि प्रभुपादांनी पण बऱ्याच ठिकाणी प्रभुपाद म्हणायचे फूल्स अँड रास्कल्स, मूर्ख हो तुम लोक, हिप्पी लोकांना म्हणायचे. प्रभुपादांच्या लेक्चरमध्ये बऱ्याचदा. एक प्रभुपादांच्या लेक्चरचा एक अलाराम आहे, माहिती का तुम्हाला. अलाराम छोटासा कट पेस्ट केलेला. गेटअप रास्कल गेटअप, गेटअप रास्कल गेटअप, एवढंच आहे. ते सकाळी वाचतं, काय काय एवढे लावतात. गेटअप रास्कल गेटअप, गेटअप रास्कल गेटअप. प्रभुपाद असं ओरडतात. तर प्रभुपाद म्हणू शकतात कारण प्रभुपादांच्या मनामध्ये आपले दोष पाहून त्यांना आनंद होत नाही, त्यांना दया येते. जर आपल्याला दुसऱ्या व्यक्तींमध्ये कमी किंवा कमीपणा किंवा काही कमी असेल, त्याच्यामध्ये दोष असेल दिसून आपल्याला जर दया येत असेल की अरे या व्यक्तीला आपण मदत केली पाहिजे, तर आपली लायकी आहे किंवा योग्यता आहे त्यांना मदत करण्याची. जर दोष पाहून आपल्याला आनंद होत असेल
आणि आपण लगेच 5 ठिकाणी व्हॉट्सअपला कट 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 बघ काय झालं माहिती का तुला, काय झालं काय झालं काय झालं, तर आपण नक्कीच क्वालिफाईड नाही, आपण वैष्णव अपराधी होऊन जातो. राईट, अशा प्रकारे. त्यानंतर पुढचा गुण दिलेला आहे पुढच्या पॅरेग्राफ मध्ये, अचापलम अर्थात दृढ निश्चय होऊन मनुष्याने आपल्या प्रयत्नात कधीही शुद्ध किंवा वैफल्यग्रस्त होऊ नये. नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये दिलेला आहे, या ठिकाणी योजलेला तेजस हा शब्द क्षत्रियांकरता आहे. दुर्बलांना अभय देण्यास समर्थ होण्याइतपत क्षत्रियांनी बलशाली असले पाहिजे. आपण अहिंसक आहोत असं त्यांनी कधीच दाखवू नये. राईट, अँड लाईक दॅट. त्यानंतर तुम्ही पुन्हा वाचू शकता. आणि पुस्तकात प्रॉपर लिहितात, तो लहान सहान अपराधांना क्षमा करू शकतो. राईट, छोट्या छोट्या गोष्टींना आपण माफ करून टाकलं पाहिजे. कोणी जेवताना समजा मीठ कमी असेल तर तिथं थाळी उचलून फेकू नये. ठीक आहे, थोडं मीठ टाकून खावा, काय प्रॉब्लेम होत नाही. मिरची कमी आहे, एक एक्स्ट्रा मिरची घ्या. जास्त आहे, थोडं भात जास्त घ्या. राईट, थोडी साखर टाकून कालवून खावा. नेक्स्ट आहे शौचम. शौचम या शब्दाचा अर्थ आहे मन, शरीर आणि व्यवहार यांची पवित्रता असणे. राईट, त्यानंतर आहे ऑफकोर्स त्यांनी प्रोपर लिहितात, व्यापाऱ्यांनी काळाबाजार करू नये म्हणून विशेष करुणा गुण आहे. त्यानंतर अद्रोह अतिमानिता अर्थात मानाची अपेक्षा न करणे. हा गुण वर्णाश्रम धर्मातील सर्वात खालच्या दर्जाच्या शत्रू लोकांसाठी आहे. अच्छा, यांच्याकरताच काय, कारण यात लोकांना वाटतं आमचा सन्मान होत नाहीये. आजकाल आता वरच्या लोकांना पण वाटतं, आंदोलन वगैरे करतात लोक. हरे कृष्ण. राईट, सो त्याला म्हणतात अद्रोह अतिमानिता. तर ऑफकोर्स सुंदर चंद्रचरण कमेंट दिलेली आहे. ते म्हणतात हे त्याला म्हणतात नो बिटरनेस ऑर स्वीटनेस बट अप्रोप्रिएटनेस. म्हणजे कडूपणा पण नाही आणि गोडवा पण नाही, पण जे आवश्यक आहे त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं तर लिटरल. नो बिटरनेस, नो स्वीटनेस बट अप्रोप्रिएटनेस. ठीक आहे, डबा पडला खाली माझ्या, हे सगळं गोडावूनच आहे. तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये दिसत नसेल. सो ते म्हणतात की आपण कधीही कुठल्या व्यक्तीचा त्याला काय म्हणतात, एनवीला काय म्हणतात मराठीमध्ये, एनवी, ईर्ष्या. ईर्ष्या किंवा द्वेष नाही केला पाहिजे कुठल्याही व्यक्तीचा. का नाही केला पाहिजे? समजा एखाद्या व्यक्तीकडे जास्त पॉप्युलॅरिटी असेल, एखाद्या व्यक्तीकडे जास्त धन असेल, एखाद्या व्यक्तीकडे जास्त प्रतिष्ठा असेल, एखाद्या व्यक्तीकडे जास्त बुद्धी असेल, एखाद्या व्यक्तीकडे जास्त कला कौशल असेल, एखाद्या व्यक्तीकडे जास्त काय असेल, गाडी असतील, घर असेल, किंवा घरामध्ये मुलं जास्त असतील, व्हॉट एव्हर. तर ते म्हणतात की आपण कधी विचार करू नये की अरे माझ्याकडे इतनाच है, उसके पास ज्यादा है, मुझे उससे जलन होती है. नहीं, इससे जलन नहीं होनी चाहिए और इससे दुखी भी नहीं होना चाहिए. आपण नेहमी विचार केला पाहिजे की दिस इज द बेस्ट वे आई कैन बिकम प्यूरिफाइड. भगवान ने मुझे इस स्थिति में रखा है क्योंकि ये सबसे बढ़िया तरीका है मेरे शुद्धिकरण के लिए. तो कोई एकदम ज्यादा धनवान है, उसके शुद्धिकरण के लिए वो दिया है. मेरे पास धन कम है, मेरे शुद्धिकरण के लिए भगवान ने ऐसा स्थिति अरेंज किया है. अच्छा, मुझे बहुत मेहनत करनी पड़ती है और वो दूसरा आदमी 4 घंटा ही काम करता है और बहुत कमा लेता है और मैं 8 घंटा काम करता हूँ. नहीं, वो 4 घंटा काम करता है, उसका शुद्धिकरण का अलग लेवल है, मेरा शुद्धिकरण का लेवल अलग है. जब तक मैं 8 घंटा काम नहीं करूं मेरा शुद्धिकरण नहीं हो सकता. सो ये संसार एक हॉस्पिटल के जैसा है. दिस वर्ल्ड इज लाइक अ हॉस्पिटल. एक हॉस्पिटल आहे हे जग, आणि या हॉस्पिटलमध्ये वेगळे वेगळे वॉर्ड आहेत. तर काही लोक जनरल वॉर्ड मध्ये आहेत, राइट, लाइक ब्रह्मचारीज. दे आर इन जनरल वार्ड. जनरल वार्ड मतलब क्या? आज कौन सा सब्जी है? कद्दू का. सुबह कद्दू का सब्जी था, शाम को कौन सा है? लौकी का. परसों क्या है? चना. ये हो गया जनरल वार्ड. प्राइवेट वार्ड में क्या होता है? प्राइवेट वार्ड इज लाइक ए गृहस्थ आश्रम.
आज सब्जी क्या है? पनीर छोले। सो ब्रह्मचारी को ये नहीं सोचना चाहिए कि अरे वो पनीर छोले खा रहा है और पता है वो भी चेयर और टेबल पे बैठ के खा रहा है और मेरे को जमीन पे बिठाया है, वो भी भोपले का सब्जी खिला रहे हैं। नहीं, उसके शुद्धिकरण के लिए उसको चलिए पनीर छोले ही देना पड़ेगा, क्योंकि उसका प्यूरिफिकेशन दूसरी जगह पे अलग लेवल से होता है। हरे कृष्ण। तो पनीर छोले का कीमत और जगह पे चुकता करता है। तो तुम भोपला खा रहे हो तो भोपला में शुद्धिकरण है। सो हमें ये याद रखना चाहिए, आपले लक्षात ठेवलं पाहिजे की अल्टिमेटली हे जगत काय आहे? एका हॉस्पिटल प्रमाणे आहे और इस दुनिया का उद्देश्य है कि हमारा शुद्धिकरण हो। और डॉक्टर ने सबको अलग अलग दवा दिया है, बरोबर आहे का नाही? प्रत्येकाच्या फायनान्शियल सिच्युएशन्स, प्रत्येकाचे शेजारी पाजारी तुम्ही निवडले का? नाही ना? तुम्ही निवडले का तुमचे शेजारी? नाही ना? परम करुणा माताजी, तुम्ही तुमचे शेजारी निवडले का? बडा दुखी का झालात तुम्ही? प्रीती गोविंद माताजी कुठे आले नाही वाटतं आज? शिरपूर टेम्पल बांधायला गेले की काय? टेम्पल प्रेसिडेंट. प्रत्येकाच्या फायनान्शियल आर्थिक सिच्युएशन वेगवेगळे आहेत. प्रत्येकाच्या नातेवाईकांमधले काही लोक प्रेमळ आहेत, काही लोक किटकिट करणारे आहेत. काही लोकांना अशी शाळा भेटली, काही लोकांना चांगली शाळा भेटली लहानपणी, काही लोकांना बरंच काय काय आपण बोलू शकतो, राईट? आणि क्लास असाच चालू शकतो. प्रत्येकाच्या सिच्युएशन्स हे भगवंतानी त्यांना त्यांच्या शुद्धीकरणाकरता दिलेले आहेत. डॉक्टर भगवंत आहेत, राईट? आणि कधीही असा विचार करू नये की अरे मलेरिया वाले को, अगर समजो किसी को मलेरिया, आमच्या इथे मंदिरामध्ये जास्त लोकांना मलेरिया होतो सध्या. मुंबईत तर मलेरियाची साथ असतेच नेहमी. सांगू नका कुठे बाहेर, आता मला वरती घेतील. समजा जर मलेरियाचा पेशंट असेल, तो म्हणत असेल की मेरे लिए इतना कड़वा दवाई, और वो गोड औषध कोणाचं असतं? खोकल्यावाल्याचं ना, खोकल्यावाल्याचं. अर्धा बाटली जरी पेले तरी वाटतं की पेत राहावं. कफ सिरप वाले लोक. तर आता विचार करा, जर ज्याला मलेरिया झालेला है तो म्हणत की अरे क्या बेकार डॉक्टर है यार, मेरे को ये कितना कड़वा दवाई दिया है, मेरा खाना पीना भी जाता नहीं, मेरा टेस्ट खराब हो गया है. और वो खांसी वाला पेशेंट सामने बैठा है दूसरे बेड पे, वो गड़गड़ पी जाता है आधा बॉटल एक साथ. ऐसे पितात लोग, ऐसे पिऊ नये. डायरेक्ट आरती बाटली गायब. तो उसको मीठा औषध, मेरे को कड़वा औषध, ऐसा नहीं है. हर किसी का बीमारी अलग अलग है और हर किसी के बीमारी के हिसाब से हर किसी को अलग अलग दवा दिया है, राईट? सो हमें म्हणून बघा, वर्णाश्रम सिस्टीम मध्ये ब्राह्मण कधी वैश्य लोकांशी ईर्ष्या करत नाही. ब्राह्मण विचार करत नाही की अरे मैं गरीब और ये वैश्य लोग इतना धन दौलत लेके घूम रहे. नहीं, उसके शुद्धिकरण के लिए उसको उतना दौलत चाहिए ताकि उसको खर्च करके दिखा सके कि मैं खर्च कर रहा हूं. बिकॉज वैश्य हैज मेंटालिटी, राइट? ब्राह्मण, तुम्हारा शुद्धिकरण दूसरी तरह से होता है, तुम करोगे पठन पाठन यजन याजन. सिमिलरली वैश्य भी ये ईर्ष्या नहीं करता कि ब्राह्मणों को इतना प्रतिष्ठा क्यों, इतना सम्मान क्यों, बरोबर आहे का नाही? प्रत्येक आश्रमला आणि वर्णाला काही अशा गोष्टी दिलेल्या आहेत ज्याने त्यांना आनंद होईल आणि काही अशा गोष्टी दिल्या त्याने त्यांना दुःख होईल. दुःख इन द सेन्स की म्हणजे वाटेल की अरे काय, अभि समजा ब्राह्मण आहे, ब्राह्मण गरीब असतात, राईट? तथाकथित गरीब बघायला गेले तर श्रीमंत असतात ते, पण समजून घ्या की भौतिक दृष्टीने ब्राह्मण गरीब आहेत. ब्राह्मण म्हणेल मैं बहुत गरीब हूं, वैश्य कितना कमाता है, पण ब्राह्मणाला तेवढे सन्मान आहे ना, तेवढं वैश्याला नाहीये. मग वैश्य ब्राह्मणांचं ईर्ष्या करत नाही किंवा वैश्य ब्राह्मणांचा ईर्ष्या करत नाही. प्रत्येकाचा शुद्धीकरण हे त्याला दिलेल्या भगवंताने आपल्या आपल्या व्यवस्थेनुसार होत आहे, राईट? सो दॅट्स हाऊ याला इथे म्हटलेलं आहे. प्रभुपाद म्हणतात अद्रोह अतिमानिता, अर्थात मानाची अपेक्षा न करणे, राइट? अपन कभी विचार करो नहीं कि उसको ज्यादा क्यों, मेरे को कम, नहीं, उसको ज्यादा दिया है, उसका अपना शुद्धिकरण है भाई. तुमको ज्यादा दिया है या कम दिया है या कुछ दुख दिया है भगवान ने दिया नहीं है, बट भगवान ने अरेंज करके दिया है आपके शुद्धिकरण के लिए, राइट? सो दैट इज फॉर माई प्यूरिफिकेशन. मुझे इससे भगवान के प्रति, भक्तों के प्रति गुस्सा नहीं करना चाहिए, ये मेरे शुद्धिकरण के लिए है, राइट? सो आपके शुद्धिकरण के लिए 3 साल भक्ति शास्त्री कोर्स.
और मेरे भी शुद्धिकरण के लिए सो हम सबका शुद्धिकरण अलग अलग स्तर पे होते रहते हैं, राईट. सो लाईक दॅट. अशा प्रकारे मग ह्यांनी हे पूर्ण केले जे पहिल्या 3 श्लोकामध्ये दिलेले गुण आहेत. या ठिकाणी वर्णन केले सर्व 26 गुण हे दिव्य गुण आहेत. विविध वर्ण आणि आश्रमानुसार या गुणांचे अनुशीलन करण्यात यावे. सारांश हाच आहे की भौतिक परिस्थिती जरी दुःखकारक आणि प्रतिकूल असली तरी सर्व वर्गातील लोकांनी जर या गुणांच्या अभ्यासाद्वारे विकास केला तर ते हळूहळू आध्यात्मिक साक्षात्काराच्या सर्वोच्च स्तरापर्यंत प्रगत होऊ शकतात. लाईक दॅट. सो दीज आर दिस 26 क्वालिटीज. आपापलं औषध आपण घ्यावं, दुसऱ्यांच्या औषधाकडे बघू नये. राईट. प्रत्येकाचं औषध वेगळं आहे. ब्रह्मचार्याचं औषध वेगळं आहे, गृहस्थाचं वेगळं आहे, वानप्रस्थाचं वेगळं आहे, संन्यासाचं वेगळं आहे. राईट. हरे कृष्ण. हमारे गौरमपुर सांगायचे थे वीटी मध्ये असताना, प्राइवेट वार्ड में जाना है कि जनरल वार्ड में जाना है, डिसाइड कर लो. सो प्राइवेट वार्ड म्हणजे गृहस्थ आश्रम, जनरल वार्ड म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम. जनरल वार्ड किधर ही फेंक देते, जाओ उधर सो जाओ, और उधर कोई आता नहीं अटेंडेंट. प्राइवेट वार्ड में नर्स आती है. हरे कृष्ण. नर्स अगर अटेंडेंट चाहिए प्राइवेट वार्ड, बट चाहे प्राइवेट में या जनरल में, हमको क्या करना है? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हमें अपना दवाई लेते रहना है, कहीं भी रहो. बाद में सारे वार्ड गायब हो गए, सीधा गोलोक वृंदावन, कई कोटि कोटि जन्मों के बाद. सो लाइक दैट. इस तरह से सो ये पहिला सेक्शन पूरा हो गया. दिस इज फर्स्ट जे आपण बघितलं 1 ते 3 श्लोकांमध्ये जे क्वालिटीज दिलेले आहेत. राईट. असाच ब्रेकअप आहे ना, तुम्हाला दिला होता ब्रेकअप. या 1 ते 9 मधली पहिली सिरीज संपली, 1 ते 3. त्यानंतर मग नेक्स्ट 4थ्या श्लोकाला चालू करतात ते. आता आसुरी, आता दैवी गुणांचा उल्लेख झाला, आता आसुरी गुणांचा उल्लेख. श्लोक नंबर 4 वाचा. गोपीगण माताजी वाचा श्लोक नंबर 4. हरे कृष्ण. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीं. हे पार्था, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. हरे कृष्ण. येस. आता दैवी गुण झाले अगोदर दिलेले, आता आसुरी गुण. आसुरी गुण कुठले आहेत? दंभ करणे, दंभ, दर्प. मराठीत काय कडक शब्द आहे, उर्मटपणा. ते म्हणतात ना, जास्त उर्मी आली का तुला? ते ऐकलं असेल ना. राईट. उर्मी येऊन नका देऊ. राईट. अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. राईट. सो त्याला असं म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं, इगोइस्ट आणि इगोटिस्ट. इगोइस्ट आणि इगोटिस्ट. तर दंभ आणि दर्प हे दोन्ही समान. ऍक्च्युअली दंभ आणि दर्प हे ऑलमोस्ट समान शब्द आहेत. तुम्ही जर बघितलं असाल, दंभ म्हणजे अहंकार दिलाय वर्ड मध्ये, आणि दर्प म्हणजे उर्मटपणा. तर या दोघांचा अर्थ थोडा स्लाइटली डिफरन्स आहे. एक असतं इगोइस्ट म्हणजे गर्विष्ठ. दंभ म्हणजे तो विचार करतो की दोन्ही इगोसेंट्रिक आहेत, दंभ आणि दर्प, अहंकार. तुम्हाला उदाहरण देतो दंभ आणि दर्पाचं. ठीक आहे. दंभ म्हणजे इगोइस्ट. तो व्यक्ती विचार करतो मैं बहुत महान हूं, मेरे से महान कोई नहीं है. तो ठीक आहे. अच्छा, हा तर ठीक आहे. पण दर्पाच्या बाबतीत काय? दर्पाची कॅटेगरी आहे इगोटिस्ट म्हणतात त्याला, इगोटिस्ट. तर त्याच्याकडे जास्त क्वालिटीज नसतात. सॉरी, दंभ असतं त्याच्यामध्ये व्यक्तीकडे क्वालिटी नसतात, पण तो स्वतःला सांगतो मैं बहुत महान हूं, मैं ऐसा हूं वैसा हूं. क्वालिटी नाही आहेत, पण स्वतःला दाखवतो मेरे पास बहुत क्वालिटी आहे. आणि दर्प जो असतो, दर्प म्हणजे ह्याच्याकडे क्वालिटी असतात, पण त्याला वाटतं की जगाने माझ्या क्वालिटीकडे बघावं, जगाने माझ्या गुणांकडे बघावं. दर्प म्हणजे याचं उदाहरण क्लासिक म्हणजे तुम्हाला नेहमी तुम्ही कधी कधी अशा लोकांशी भेटला असाल आणि भेटत असाल. समजा 2 लोक बोलत असतील, से फॉर एक्झाम्पल 2 व्यक्ती आलेत एकत्र आणि बोलतात. समजा भक्त ए आणि भक्त नको, जाऊ दे भक्त नको, व्यक्ती ए आणि व्यक्ती बी. ठीक आहे. व्यक्ती ए आला व्यक्ती बी कडे आणि व्यक्ती ए म्हणतो
कि अरे यू नो आपको याद आहे क्या, समजा बीने विचारलं काल तू कुठे होता, तर ए म्हणेल काल तुला माहित नाही मी ना त्या ठिकाणी गेलो होतो, एक ठिकाणी तिथे मी खोपोलीला गेलो होतो, खोपोलीला से फॉर एक्झाम्पल. आता मी समजा म्हणेल चला माझं उदाहरण घ्या, मी आणि माझ्यासमोर एक व्यक्ती आहे, मी खोपोलीला गेलो होतो, तर तिकडे ना अरे धबधबे वगैरे काय येतात. सो बी व्यक्ती काय करतो माहितीये का, बी व्यक्ती तो अरे खोपोली धबधबे तुला माहितीये मी 3 वर्षापूर्वी खोपोलीला गेलो होतो आणि तुला माहितीये मला हा भेटला, आणि असं करता 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 अर्धा तास तो आपली स्टोरी सांगतो. तुम्हाला असे लोक भेटलेत तुम्हाला त्याला काहीतरी सांगायचं असतं, पण तो कुठलाही टॉपिक जरी आला ना तरी कुठे ना कुठेतरी कनेक्ट करून आपली स्टोरी सांगणार तो. समजा आता तुम्ही कुठे लग्नामध्ये भेटलात, समजा तुम्ही लग्नाला कुठे गेलात, कोणाच्या लग्न चाललंय, दुसऱ्या तुमच्या मित्राचं कोणाचं चाललं असेल, हा ते लग्न बघून ह्याला उद्दीपन येतं की त्याच्या लग्नामध्ये काय काय झालं होतं, त्याच्या लग्नामध्ये किती खर्च झाला होता, त्याच्या लग्नामध्ये कोण कोण आलं होतं, त्याच्या लग्नामध्ये किती लग्न तिकडे चालू आहे, आपली स्टोरी सांगत असतो 1 तास. याला म्हणतात ऑटोबायोग्राफिकल हेरर. ऑटोबायोग्राफिकल हेरर म्हणजे तो व्यक्ती स्वतःचीच गोष्ट सांगतो, कुठना ना कुठं तरी तो कनेक्ट करणार की अरे तुला माहितीये शाळेमध्ये असताना ते गुरुजी, आणि मग मी कसं शाळेमध्ये अभ्यास करतो तुला माहिती, मी किती हुशार होतो, मी असं झालं आणि तसं 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 1 तासाने मग तो टॉपिक वरती येतो. असे लोक तुम्हाला भेटत असतात, त्याला म्हणतात इगोटिस्ट, बेसिकली दर्प. यांची इच्छा असते की लोकांनी माझ्या गुणगानाचा बखाणा करावा, ऐकून घ्यावं की मी किती महान आहे. राईट. कधी कधी आपण पण अशा असतो, आपण पण बोलतो म्हणजे ती मेंटॅलिटी जी आहे ना ती कमी नसते आपल्याकडे पण बोलायची, पण आपल्याला कळतं की नाही आता थांबून समोरच्याने टॉपिक काढला तर त्याला बोलू दे पहिले. राईट. हा तुम्ही बोला, मग तुम्ही काय म्हणत होतात, असं असतं. राईट. इव्हन कधी कधी तुम्हाला सत्संग प्रोग्राम मध्ये भेटतील असे लोक, क्वेश्चन विचारतात लोक, आणि क्वेश्चन मध्ये अर्धा तास क्वेश्चनच विचारतात ते लोक. लेक्चर 1 तासाचं असतं आणि यांचा प्रश्न अर्धा तासाचा. आता या लोकांना कसं हँडल करायचं, त्यांनी गीता वाचली पाहिजे आणि त्यांनी बघितलं पाहिजे की वी शुड नॉट बी लाईक दिस इगोटिस्ट. दंभदर्प. आणि ऑफकोर्स अभिमान जो दिलेला आहे इथे, दंभोदर्प अभिमानश्च. अभिमान म्हणजे लोकांना भूक असते फार, हंग्री फॉर रिस्पेक्ट. म्हणजे एवढे भुकेले असतात विचार आहे की दिवस सकाळी उठल्यापासून त्यांचा एकच उद्देश असतो की शोधत असतात ते कोण मला मान देईल, कोण मला मान देईल, मान मान मान. असं करता करता त्यांची मान तुटते. सकाळपासून ते रात्रीपर्यंत बिचारे शोधत असतात कोण मान देगा. पण आजकाल सोशल मीडियामुळे भरपूर सोपं झालेलं आहे मान प्राप्त करण्याकरता. नाही मग त्याने डिप्रेशन पण येतं. मग आता तुम्ही समजा एखादा फोटो पोस्ट केला तर मनुष्य 10 वेळा चेक करतो कितने लाइक आहे, कितने लाइक आहे, कितने लाइक आहे. कंटेंट क्या है, किस लिए पोस्ट किया उससे लेना देना नहीं है, लाइक कितने आए, कितने लोगों ने उसको लाइक किया है. सो तो कितने लोग लाइक देंगे वो आपके कंट्रोल में नहीं है ना, वो आप किसके कंट्रोल में है, ईश्वर के कंट्रोल में है. शुद्धिकरण कितना करना है आपका उसके हिसाब से उतना लाइक मिलेगा. तो आपने समझो बहुत मेहनत करके कोई कुछ बनाया होगा और लोग लाइक नहीं दे रहे तो शुद्धिकरण, और देंगे तो भी शुद्धिकरण. सक्सेस जितना पचाना कठिन है, सॉरी फेल्यूर जितना पचाना कठिन है, सक्सेस उससे ज्यादा कठिन है पचाना. राइट. सो दिस इज अभिमान. म्हणून तुम्हाला माहिती असेल भागवत मध्ये उदाहरण आहे दक्ष प्रजापतीचं. त्याला एवढी भूक होती बापरे, म्हणजे सम्मानाची. जेव्हा काय चालू होतं, यज्ञ चालू होतं, दक्ष प्रजापतीने यज्ञ स्थापित केलं होतं 4थ्या स्कंदामध्ये भागवतच्या. आणि जेव्हा असेंब्लीमध्ये दक्ष प्रजापती आला तेव्हा सगळे उठले हो, 2 व्यक्तींना सोडून. तुम्हाला माहिती आहे एकतर ब्रह्माजी उठले नाही, कारण ब्रह्माजी तर वडील ना, पितामह. हे म्हटले आणि त्यांनी उठण्यासारखं नव्हतं. म्हणजे समजा घरामध्ये समजा मुलगा आला तर बाबा थोडी उठणार त्याच्या पाया पडायला, मुलाने जाऊन पाया पडायचं असतं ना, तर बाबा उठणार नाही. भले मुलगा किती मोठा संन्यासी जरी बनला असेल तरी नाही उठत, म्हणजे उठायलाच नाही पाहिजे. ऍक्च्युली आय मीन टू से की दिस अ ट्रॅडिशनल कल्चर. राईट. तर मी घरी कधी जातो ना, म्हणजे ऑफकोर्स मी काही मोठा संन्यासी नाहीये. घरी गेलो तर बाबा असे असतात बसलेले,
ते बघत पण नाही आल्यावरती. असं जाऊन पाय असं स्पर्श केला की हरी बोल, हा हरी बोल. राईट, बिकॉज दॅट इज अवर पोझिशन. आपण त्यांना सन्मान देणे ही आपली स्थिती आहे. बिकॉज दॅट इज अवर प्युरिफिकेशन. त्यांचं प्युरिफिकेशन काय, सन्मान रिसिव्ह करणे. तर दक्ष प्रजापती काय करतात, ब्रह्माजी उठत नाही, शिवजी उठत नाही. मला माहिती आहे ती कथा. आणि शिवजी का उठत नाही, आता शिवजी त्यांचे काय होते, जावई ना, जावई बापू, सती त्यांची कन्या होती. मग आता उठलं पाहिजे होतं, पण नाही उठले. बस एवढ्या एका गोष्टीवर ना तुम्हाला माहिती आहे काय झालं पूर्ण. शेवटी एवढं ब्युटी पार्लरमध्ये त्यांनी काय काय केलं झालं, म्हणजे चमकवलं होतं त्यांनी, केस चमकवली होती, काय काय त्याने स्किन हे केलं होतं, ते सगळं गेलं. आणि शेवटलं डोकं कसलं आलं, बकरीचं डोकं ना. दक्ष प्रजापतीला कोणाचं डोकं भेटलं होतं, तुम्ही कथा वाचले का नाही भागवत मध्ये 4थ्या स्कंदात, बकरीचं डोकं भेटलं शेवटी त्याला. राईट, वाचा तुम्ही ती कथा एक उदाहरण करता. ठीक आहे, पूर्ण भागवतचा 4था स्कंद नाही, त्यात दक्ष प्रजापती सती प्रसंग आहे तो. तर काय गरज नव्हती, सगळे उठले होते हो, सगळे उठले होते, सगळे. 2 व्यक्ती उठले, 2 तर ठीक आहे, ब्रह्माजीचा प्रश्न नव्हता. शिवजी एक व्यक्ती उठला नाही. आणि ते पण का, कारण शिवजी ध्यानस्थ होत होते, भगवंतावरती ध्यान करत होते, वासुदेववरती. ही वॉज डुईंग हायेस्ट काइंड ऑफ सर्व्हिस टू ऑल ह्युमन बींग्स. मग दक्षने विचार केला, मेरा दामाद होकर मेरे को सम्मान नाही देता. मग त्यातनंच भांडणं, एवढा प्रसंग वाढला एक गोष्टीमुळे, मला सम्मान दिला नाही. राईट, मग त्या गोष्टीमध्ये तो आपल्या वडिलांना पण शिव्या देऊन गेला. परमेष्ठी म्हटला ब्रह्माजीनं, ये परमेष्ठी की मैं नहीं चाहता था कि ये बंदरिया को, ये गौरकृष्ण महाराजांचं लेक्चर आहे, शिवजीने म्हणतो असं, मैं नहीं चाहता था कि मेरी सुंदर पुत्री का इस बंदरिया के साथ विवाह हो. कैसा रहता देखो, गले में कंकाल लगाकर, राख लगाकर बैठता है, कौन देगा इसको अपनी पुत्री. ये तो परमेष्ठी, ब्रह्मा जी ने कहा इसलिए मैंने दिया मेरी पुत्री को, सती को, असं तो बोलायला लागला. आणि ऑफकोर्स इट्स अ लॉंग कथा. शेवटला बकरीचं डोकं भेटलं आणि मग शेवटला तो जगू शकला नाही बकरीच्या डोक्यामध्ये. त्याने मग शरीर सोडलं. ते नेक्स्ट मग मनंतर मध्ये नेक्स्ट 6व्या स्कंदात पुन्हा येतं. मग पुन्हा मग दक्ष प्रजापतीला नेक्स्ट बॉडी भेटली. ऑफकोर्स एवढं सगळं प्रकार झाला कशामुळे, अभिमान. म्हणून बघा पूर्वीच्या काळी ना जे राजे महाराजे असायचे ना, त्याला इंग्लिशमध्ये एक शब्द आहे, बार्ड्स. राजे महाराजे यांचं गुणगान गाण्याकरता स्पेशल व्यक्ती अपॉइंटेड असायचे. त्यांचं कामच असायचं काय, राजा आप इतने महान आहे, इतने महान आहे. कारण राजा जो आहे, क्षत्रिय जो आहे, त्याला मान सन्मानाची गरज असते. त्याला जर नाही दिलं, कारण त्याच्या आश्रमप्रमाणे त्याला त्याची व्यवस्था आहे, वर्णाप्रमाणे, त्याला जर नाही दिली तर त्याला सहन होत नाही. ते म्हणून स्पेशल लोक असायचे जे फक्त त्यांचं काम असायचं, त्यांची नोकरी काय आहे, फक्त राजाची स्तुती गात राहायचं. राजाची स्तुती सकाळी उठल्यावरती, राजा आप महान आहे, राजा आप ये, राजा आप होय, राजा होय. राईट, बार्ड्स. सो लाईक दॅट. सो अशा प्रकारे हे 2 गुण आहेत, दंभ दर्प अभिमानश्च क्रोध. राईट, ते आपण लक्षात याच्यात बघितलं होतं. पारुष्यम, पारुष्यम म्हणजे वर्ड मध्ये दिलेलं आहे कठोरपणा किंवा उग्रपणा. राईट, त्याला म्हणतात सार्कॅस्टिक स्पीच. तर प्रभुपादांनी तात्पर्याने दिलेलं आहे, बघा तुम्हाला दिसेल 3ऱ्या लाईनीमध्ये, पहिल्या लाईनीमध्ये, आसुरी लोक जरी नियमांचे पालन करीत नसले तरी त्यांना धार्मिकतेचा व आध्यात्मिक विज्ञान विकासाचा देखावा करायची इच्छा असते. बरोबर, हे आसुरी लोक. म्हणून बघा ना, आजकाल तथाकथित लोक जे आहेत ते सगळे धर्म करायला तयार झालेत. कारण आजकल क्या है, सनातन धर्म का बोलबाला है ना. तो जो लोग चोर हैं वो भी अपने आप को दिखाते हैं. अपोजिशन वाले जे नेता असतात, कधी कधी बघितलं असेल, जे लोक आयुष्यामध्ये कधी मंदिर झाले नाही, त्यांना माहित पण नसतं मंदिर में कौन सा घंटी बजाने का पोपट होतो. कारण ट्रेनिंगच नाहीये. पण आता काय करणार, वोट बैंक के लिए आना पड़ता है, आते हैं वो और अपना फजीती करके जाते हैं. कुठला टिळा कुठे लावायचा, काय बोलायचं माहित नसतं यांना. तर दिस इज फर्स्ट कॅटेगरी. सेकंड, त्यानंतर प्रॉपर लिहितात, त्यांना आपल्याकडील शैक्षणिक पात्रतेचा किंवा संपत्तीचा सदैव अभिमान असतो. इतरांनी आपली पूजा करावी आणि आपल्याला मान सन्मान द्यावा अशी त्यांची अपेक्षा असते.
वस्तुतः ते मान देण्यायोग्य नसतातच. क्षुल्लक गोष्टीवरून ते क्रोधित होतात आणि अत्यंत कठोरपणे बोलतात. काय करावे आणि काय करू नये हे त्यांना कळत नाही. ते आपल्या इच्छेनुसार व लहरी खातीर काहीही करतात आणि कोणतेही प्रमाण मानत नाहीत. राईट. अज्ञानम च अभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. प्रभुपाद लिहितात, मातेच्या उदरात त्यांची शरीरे असल्यापासूनच त्यांनी हे आसुरी गुण धारण केलेले असतात. कारण माता पण तशीच असते. राईट. आता आईचं दारू पित असेल, मांस खात असेल, तर मुलगा काय करणार आहे? त्याला कुठले चरित्र भेटणार आहेत? तो थोडी प्रल्हादासारखं भागवतम ऐकतो नारद मुनीकडून. आई टीव्ही बघत असते, मग टीव्ही मध्ये जे बघते ते संस्कार मुलाला भेटतात. मग मुलगा जेव्हा जन्माला येतो तेव्हा मुलगा काय बनतो? हरिबोल हरिबोल उड्या मारतो. आई म्हणते कुठनं आला? अरे कुठनं आला म्हणजे काय? तुम्हीच त्याला संस्कार दिले. जेव्हा जन्म द्यायच्या वेळेला तुम्ही जर भक्ती केली असती तुमचा मुलगा तसा झाला नसता. राईट. आणि जसे जसे तो वाढत जातात तसं तसे सारे अशुभ गुण ते प्रकट करतात. राईट. सो ऑफकोर्स पारुष्यम त्याच्यावर सांगत होतो मी तुम्हाला. पारुष्यम कठोरपणा किंवा उग्रपणा. दॅट इज एक्सप्रेस थ्रू स्पीच, हार्श, इनसेन्सिटिव्हिटी, सार्कास्टिक स्पीच. तुम्हाला माहिती असेल काही लोक असे असतात समाजामध्ये ज्यांना ना म्हणजे काही झालं तरी एवढं हेवी बोलतात. कधी कोणाला विचारलं म्हणजे प्रभू ये थोडा एड्रेस क्या कौन सा एड्रेस? अरे एड्रेस पूछा खाली. आणि मग तुम्ही जर रिप्लाय दिला तर गेलात तुम्ही मग. राईट. त्यांची ट्रेनिंगच तशी असते की लोकांना कसं आपण जास्तीत जास्त हेवीली चास्टाईज करायचं. सो दिस इज द वे. आणि प्रभुपादाला तात्पर्याची पहिली लाईन बघा, त्यात प्रभुपादाने काय लिहिलेलं आहे, या श्लोकात नरकामध्ये जाण्याच्या राजमार्गाचे वर्णन करण्यात आले आहे. रॉयल रोड टू हेल. जर नरकात जाण्याकरता आपल्याला राजमार्ग तयार करायचा असेल तर हा आहे दंभो दर्प अभिमानश्च क्रोधश्च पारुष्यमेवच. ते आपण हे गुण विकसित करावे. जनरली रॉयल रोड म्हणजे कसा चांगला मानला जातो ना, राजकीय रस्ता या. पण प्रभुपादांचे काय परपडत क्लासिक. राईट. रॉयल रोड फॉर हेल, नरकात जाण्याकरता. लाईक दॅट. आणि त्यानंतर मग आता कसं होतं की जेव्हा अर्जुन हे ऐकतो, आसुरी आणि दैवी दोन्ही त्यांनी गुण ऐकलेत. राईट. पहिल्या 3 श्लोकामध्ये दैवी, त्यानंतर आसुरी चौथ्या ह्याच्यामध्ये. मग अर्जुनाला वाटतं की अरे ये जो यहाँ पे दिए हैं यू नो हार्शनेस स्पेशली, म्हणजे मागच्या श्लोकामधला पारुष्य, तो उसको अर्जुन को लगता है कि अभी कुरुक्षेत्र के बैटल फील्ड में मुझे भी हार्श होना पड़ेगा ना, और मुझे भी मारना पड़ेगा, मारकाट करना पड़ेगा, गुस्सा दिखाना पड़ेगा, हिंसा करना पड़ेगा. तो मैं आसुरी हो गया क्या? अर्जुन विचार करतो मैं आसुरी हो गया क्या? आता गीता संपुष्टात आलेली पण अर्जुनाचे प्रश्न अजून चालू आहेत आपल्याकरता. मग लगेच भगवंत म्हणतात नाही 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 अर्जुन, आप आसुरी नाहीये. म्हणून बघा 5व्या नंबरचा श्लोक वाचा. शोभा शतोळी माझा श्लोक नंबर 5 वाचा. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत. दैवी संपद विमोक्षाय निबंधाय असुरी मता मा शुचः संपदम दैवीम अभिजातो असी पांडव. दैवी गुण मोक्षदायक असतात तर असुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता करू नकोस, कारण तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस. हरे कृष्ण. लगेच भगवंत लगेच सेन्स करतात आणि अर्जुनाला म्हणतात अरे अरे अर्जुन नाही नाही नाही, ये गुण आपके नहीं है. राईट. आप दैवी है. तर प्रभुपाद तात्पर्य लिहितात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला तू आसुरी गुणांचा जन्मलेला नाहीस असे सांगून प्रोत्साहन दिले. त्याने युद्धात भाग घेणे हे आसुरी वृत्तीचे लक्षण नव्हे, कारण तो युद्ध संबंधी साधक बाधक विचार करत होता. भीष्म, द्रोण इत्यादींसारख्या मोठ्या मोठ्या सन्माननीय व्यक्तींची हत्या करावी की न करावी याबद्दल तो विचार करत होता. यावरून कळून येते की तो क्रोध, खोटी प्रतिष्ठा किंवा कठोरपणाच्या आहारी गेला नव्हता, म्हणून तो आसुरी वृत्तीचा नव्हता. क्षत्रियांनी शत्रूवर बाण सोडावे ही गोष्ट दैवी समजली जाते आणि अशा कर्तव्यापासून परावृत्त होणे हे आसुरी असल्याचे मानले जाते. इनफॅक्ट अपोजिट. राईट. आपली आश्रमाची जी प्रिस्क्राईब ड्युटीज आहेत ते फॉलो न करणे म्हणजे आपण असुर बनून जातो. कारण असुराची व्याख्या काय आहे? जो शास्त्रांना मानत नाही तो असुर आहे, जो शास्त्रांना मानतो तो सूर आहे. ईश्वरप्रसाद बघितलं होतं आपण, ईश्वरप्रसाद तुम्हाला आठवत असेल तर. लाईक दॅट. अशा प्रकारे त्यानंतर मग 6व्या श्लोकामध्ये भगवंत समराईज करतात त्याला पुन्हा वाचा.
परम करुणा माताजी वाचा श्लोक नंबर 6. हरे कृष्ण प्रभुजी. दैवभूत सर्वो लोके अस्मिन् दैव एव च दैव विचक्षणः प्रोक्ता आसुरं पार्थ मे शृणु. हे पार्थ, या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे दोन प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता आसुरी गुणांचं वर्णन करतील विस्तारामध्ये, एकदम डिटेल मध्ये. आणि हे सगळे गुण वाचल्यावरती तुम्हाला असं वाटेल की आपलंच वर्णन चालू आहे. आपली बायोग्राफी चालू आहे आता. आपली बायोग्राफी चालू आहे आता. द्रौपद तात्पर्य लिहितात, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला तो दैवी गुणयुक्त जन्मलेल्या खात्रीपूर्वक सांगितले आणि आता ते आसुरी प्रवृत्तीचे वर्णन करीत आहेत. या जगामध्ये बद्ध जीवाचे दोन प्रकारे वर्गीकरणात आलेले आहेत. जे लोक दैवी गुणासह जन्मास आले आहेत ते संयमित जीवन जगतात, अर्थात ते गुरु, साधू आणि शास्त्र यांच्या आदेशानुसार आचरण करतात. राईट. बघा, क्लिअर कट डेफिनेशन. मनुष्याने प्रामाणिक शास्त्रानुसार आपली कर्तव्ये केली पाहिजेत. जे शास्त्रसंमत नियमक तत्वांचे पालन न करता स्वतःच्या लहरीप्रमाणे कर्म करतो तो आसुरी प्रवृत्तीने युक्त असल्याचे म्हटले जाते. शास्त्रसंमत नियामक तत्वांचे पालन करणे हीच एकमेव कसोटी आहे. म्हणजे स्ट्रेट क्लिअर कट. राक्षस कोण आहे? जो शास्त्रांना मानत नाही. आणि दैवी कोण आहे? जो शास्त्रांना मानतो. एकच डेफिनेशन आहे. वेदांमध्ये सांगण्यात आले आहे की देव आणि दानव दोघांचे प्रजापतीपासून जन्म झाला. बरोबर ना? दोघांना ब्रह्माजीने जन्म दिलाय ना. दिती आणि अदिती, कश्यप. या दोघांमधील फरक एकच आहे की एक वर्ग वेदसंमत आदेशांचे पालन करतो, दुसरा करीत नाही. लाईक दॅट. आणि मग ते बिगिन करतात. श्लोक नंबर 7 पासून सुंदर श्लोकांचं वर्णन आहे. जे श्लोक तुम्ही नेहमी बऱ्याचदा ऐकत आलेला आहात. राईट. श्लोक नंबर 7 वाचा. सुरेंद्र प्रभू तुम्ही वाचाल? आपल्याकडे आहे अजून 10 मिनिटं. 9-10 टायमिंग दिलेलं आहे. थोडी चलबचल होऊ नका. माईक अनम्यूट करा प्रभूजी. हा, बरोबर बरोबर येतोय आवाज. वाचा वाचा. प्रवृत्तींचा निवृत्तींचा जना विदुरासुरा विद्यते. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. त्यांच्या सुचिरभूतपूर्ण सदाचार तसे सत्यही आढळत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. फर्स्ट श्लोक. याच्यामध्ये सुंदर वर्णन करण्यात आलेलं आपलं म्हणजे या जगातील लोकांचं. प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या जनान विदुरासुरा. प्रवृत्ती म्हणजे योग्य रीतीने कर्म करणे, निवृत्ती म्हणजे अयोग्यपणे कर्म करणे. त्या लोकांना माहित नसतं की काय कशा प्रकारे करावं आणि काय कशा प्रकारे करू नये. कधी खावं कधी खाऊ नये, कधी झोपावं कधी झोपू नये, कधी फंक्शन करावे कधी फंक्शन करू नये. आजकालचे बरेच फंक्शन रात्री होतात, लेट नाईट 12, 1, 2, 3, 4 वाजता. राईट. आसुरी. सुचिरभूतपणा, सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. राईट. आणि प्रभुपादाला बिगिनिंग करतात, प्रत्येक सुसंस्कृत मानव समाजात शास्त्रसंमत विधिविधाने आहेत आणि त्यांचे प्रारंभापासूनच पालन केले पाहिजे. विशेषतः वैदिक संस्कृतीचा स्वीकार करणाऱ्या आणि अत्याधिक सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या आर्य लोकांमध्ये जे शास्त्र विधिविधाने पालन करीत नाहीत त्यांना आसुरी मानले जाते. राईट. तर सर्वात पहिले या लोकांचं बिहेवियर दिलेलं आहे. या लोकांचं बिहेवियर म्हणजे स्वभाव. तर आपला जो स्वभाव आहे तो कशाने गाईड केला पाहिजे? आपण शास्त्राने केला पाहिजे. राईट. आपला जो आपण कशा प्रकारे वागलं पाहिजे कोणी ठरवलं पाहिजे? मी ठरवलं पाहिजे का? सोशल मीडियाने ठरवलं पाहिजे? टीव्ही, सिनेमा, शाळेने, आपल्या कॉलेजने, आपल्या आईवडिलांने? इनफॅक्ट आईवडिलांनी पण नाही आजकाल, अनफॉर्च्युनेटली. कारण आईवडिलांना ट्रेनिंगच नाहीये की मुलांना काय दिलं पाहिजे काय दिलं नाही पाहिजे. सो दॅट्स वाय शास्त्र जर आईवडिलांना माहिती असेल तर आईवडिलांना अधिकार आहे आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे ट्रेनिंग द्यायचं. जशा प्रकारे एखादा आजारी व्यक्ती असतो त्याला डॉक्टर सांगू शकतो की तू काय खाल्लं पाहिजे काय खाल्लं नाही पाहिजे. राईट.
जर आई म्हणेल नाही नाही माझा बच्चू है, उसको पराठा बहुत अच्छा लगता है, उसको काविल हो गया लेकिन मैं पराठा खिलाऊंगी, अरे मार डालोगे क्या? त्याला जर समजा जॉन्डिस झाला असेल आणि आई म्हणेल त्याला लई पराठा आवडतो, माझा बच्चू त्याला मी पराठा खायला घालणार, आई त्याला विष देते ना, आईने त्याला पराठा नाही दिला पाहिजे. काय दिलं पाहिजे? एक लगा के देना चाहिए पराठा गाल पे, ले पराठा, चुपचाप सूप पी ले. राईट. सिक पेशंट नीड टू बी गाइडेड बाय डॉक्टर. त्याच प्रकारे आपण जगामध्ये आजारी आहोत भौतिक जगामध्ये, आणि शास्त्र काय आहेत? डॉक्टराप्रमाणे आहेत. शास्त्र आपल्याला सांगतात की काय खाल्लं पाहिजे बेटा, काय खाल्लं नाही पाहिजे. राईट. सो प्रवृत्ती आणि निवृत्ती, बेसिकली प्रवृत्ति म्हणजे डूज आणि निवृत्ति म्हणजे डोंट्स. क्या करना है क्या नहीं करना है, तो हमारे प्रभुपाद ने हमको पहले देके रखा है 4 नियम. डोंट, मांसाहार नहीं करना है, जुआ नहीं खेलना है, व्यभिचार नहीं करना है, नशा नहीं करना है. क्या करना है? चैंटिंग करना है, प्रसाद लेना है, ABCD, एसोसिएशन, बुक्स, C फॉर चैंटिंग, D फॉर डाएट, प्रसाद लेना है हमको. राईट. सो जे आसुरी लोक असतात, हे आसुरी लोक सर्वात पहिले ह्या गोष्टींना तोडतात. राइट. कि मुझे ये नहीं करना है, जो शास्त्र कहता है एग्जैक्टली उसका अपोजिट करूंगा मैं. आणि असं जरुरी नाहीये की आसुरी म्हणजे त्याला 2 मोठे मोठे दात असे असा, किंवा 2 मोठे मोठे शिंग. तर जयदत्त महाराजांचा एक बीटीची आर्टिकल आहे. जयदत्त स्वामी महाराज म्हणतात कौन असुर होता है? वो कहते हैं हो सकता है कि आपका पड़ोसी असुर हो, राक्षस. हो सकता है आप जहां से दुकान से सामान लेते आपका दुकानदार राक्षस हो सकता है आपका पोस्टमैन राक्षस हो सकता है आप राक्षस हो. बरोबर है. कारण राक्षस म्हणजे कोण आहे? राक्षसी मेंटॅलिटी. मैं शास्त्रों को नहीं मानता हूं, मैं शास्त्रों के विरुद्ध आचरण करूंगा, वो होता है आसुरी. राइट. सो दॅट्स वाय रामायण तुम्ही बघितलं असेल, रामायण मध्ये मनुष्य आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध आहे. राईट. आणि महाभारतामध्ये काय युद्ध आहे? 2 मनुष्यामध्ये युद्ध आहे. कौरव पांडव दोन्ही मनुष्यच आहेत ना. तरी पण दुर्योधन, ऑफकोर्स दोन्ही साईडला राक्षस पण होते. से फॉर एक्झाम्पल घटोत्कच हा पांडवांच्या साईडला होता, राक्षस कुळातला, आणि अलंभुष हा कौरवांच्या साईडला होता. त्याचप्रमाणे बरेच काय काय होते. पण बेसिकली कौरव पांडव हे मनुष्यच होते. तरी पण कौरवांना हे राक्षसी मानलं जातं, पांडवांना राक्षसी मानलं जात नाही. का? कारण राक्षस हा मनोवृत्तीमुळे बनतो, त्याच्या पर्टिक्युलर दात किंवा हात नाकामुळे होत नाही. म्हणून आज विचार करा, आजच्या कलियुगामध्ये किती राक्षस फिरतायत बघा. तुम्ही ट्रेन मध्ये बसला तर तुम्ही बघून घ्यायचं, ट्रेन मध्ये सगळे राक्षस आजूबाजूला बसले. त्याचे 2 दात बाहेर निघाले, त्याचे 2 शिंग निघाले, त्याची एवढी मोठी शेपूट आहे, सगळे राक्षस. राईट. वाय? बिकॉज सगळ्या राक्षसी कार्यामध्ये प्रवृत्त आहेत. आणि गाडीमध्ये बसल्या बसल्या मोबाईल उघडतात ते लोक. 2 गोष्टी करतात लोकांना बघितलं गाडीमध्ये मी. एकतर खुर्चीला म्हणजे गाडी सीट भेटली तर, नाहीतर मग मोबाईल. 2च गोष्टी असतात, निद्रा किंवा इंद्रिय तृप्ती. आणि जर तुम्ही चॅन्टिंग करत असाल तुम्हाला घरून घरून बघतील, इतना चॅन्टिंग क्यों कर रहे हैं? आणि बाजूला म्हणतात बाबाजी जप कर रहे, नाम जप कर रहे, आप भी करो. आणि मग थोडंफार CST वर बसला असेल, ठाण्याला तर CST चालू होतात. तुम्हाला माहिती असेल ना? नाही माहिती. मग ट्रेननी प्रवास नाही करत. बेसिकली ते म्हणतात जे CST वर बसले त्यांनी उठा आता आणि आम्हाला बसून द्या, ठाणा आलेला आहे. मी कधी खोपडीला जातो ना ट्रेन मधनं, तर ठाणे आल्यावरती लोक उठवतात. ते लोक, मी कधीच उठत नाही. का? हरे कृष्ण. कारण मी बघतो ये राक्षस है, ये इधर बैठेगा ना और ज्यादा पिक्चर देखेगा, ये खड़ा खड़ा है ना अच्छा है, वो कम पिक्चर देख रहा है, बिचारा नींद से झुलस रहा है. हे लोक बसून तंबाखू चोळतात तिथे. मग ह्या लोकांना बसून काय फायदा आहे तुम्ही मला सांगा? आपण त्यांना जर सुविधा दिली आणि हे लोक त्या सुविधेचा फायदा उठवून आणखी तंबाखू चोळून खाणार व्यवस्थित, आणि मोठा पिक्चर लावून बघा तंबाखू पत्ते गळा, यांना कशाला आपण संधी द्यायची? पण ते लोक कसे असतात? आसुर. मग ते आपले दात बाहेर काढतात. खरंच तर ऐसा सीट नाही देगा, अबे दात निघा हा असा तो उठा, तो त्यांना द्यावं लागतं. राईट. सो दिस आर प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या अशा प्रकारे हे वर्णन आहे. ऑफकोर्स देन आपण याला पुढे बघूया नेक्स्ट याला, की ह्या लोकांना अशा प्रकारची ट्रेनिंग का होते आणि का असे लोक बनतात. राईट.
ऑफकोर्स प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये लिहिलं, एक तात्पर्य आपण कव्हर करूया थोडंसं एक पहिल्या पॅरेग्राफमध्ये. प्रभुपाद लिहितात, बहुतेक आसुरी लोक शास्त्र नियम जाणत नाहीत आणि जर त्यांच्यापैकी काही जण जाणत असले तरी नियमांचे पालन करण्याची त्यांच्याकडे प्रवृत्ती नसते. त्यांना श्रद्धाही नसते किंवा वैदिक आदेशानुसार कर्म करण्याची त्यांची इच्छाही नसते. असुरांमध्ये अंतर्बाह्य सूची नसते. मनुष्याने आपले शरीर, स्नान, दंतधवन, कपडे बदलणे आणि इत्यादी गोष्टी सुचिरभूत ठेवले पाहिजे. बघा किती बेसिक गोष्टी आहेत या, काय सांगायला लागतात का? आंघोळ करून उठून आंघोळ कर बाळा, दात घास, स्वच्छ कपडे घाल, हे सांगावं लागतं आजच्या कलियुगामध्ये, तात्पर्यामध्ये सांगावं लागतं. म्हणजे किती समाज खाली गेलेला बघा जरा. कारण हे लोक कसे उठल्या बेड टी चाय लेके आओ, आणि प्रभात म्हणतात मुंह में जितने भी जंतु पैदा हुए रात भर में सब जंतु आणि जम्स पूरा अंदर पेट में ले लेते हैं. तो ऐसे लोग बीमार नहीं गिरेंगे तो क्या होगा? इनको कौन से संस्कार मिलने वाले? आंतरिक सूचीबद्दल सांगायचे तर मनुष्याने सदैव पवित्र हरे नावाचे स्मरण करावे आणि हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे कीर्तन करावे. परंतु असुरांना अंतर्वायू शुद्धी करता असणाऱ्या नियमांचे पालन करण्यात मुळीच रुची नसते. ते लोक आंघोळ करत नाही, जॉब कसा करतील? आंघोळ तर करायला पाहिजे पहिले, कमीत कमी थोडं सत्तावर आणलं पाहिजे. ऑफकोर्स असं जरूर नाही की आंघोळ केल्याने जप होईल, पण बेसिक ह्युमन एटिकेट आहे, हे लोकांना माहित नसतं. तर चॅन्टिंग तर फार दूरच राहिलेली आहे. सो लाईक दॅट. तर आपण बघूया नेक्स्ट क्लासला, त्याला आपण पुढे घेऊन जाऊ. बघू. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. अनफॉर्च्युनेटली समहाऊ शुक्रवार अजून गणपती गेले नाहीयेत. तर तुम्ही गुरुवारी तुमचा प्रोग्राम असतो ना शिरपूरवाल्यांचा? गुरुवारी कोणाचा प्रोग्राम असतो? जळगाव का शिरपूर? कोणाचा प्रोग्राम असतो? हा ठीक आहे. मालेगावचं पण असतो बरोबर. मग आता नक्कीच सुट्टी द्यावी लागेल. मग शुक्रवारी अजून संपला नाही, शुक्रवारी अजून चालू आहे, समहाऊ चालू आहे. तर ऍक्च्युली सोमवारी घ्यायला पाहिजे होतं मला. तर आपण एक काम करूया ना, सोमवारी कोणाचा प्रोग्राम नसतो ना? मंडेला असतो नसतो? हा आपण काय म्हणता? शोभा शितोळे माताजी प्राणनाथ प्रभूजींचा असतो सकाळी संध्याकाळचा भागवतमचा. अच्छा, कुठे? नाशिकला? 7 ते 8 नाही, ऑनलाईन असतो प्रभूजी. अच्छा, हरे कृष्ण. ओके ओके ठीक आहे. एनिवे 8 तारखेला सोमवारी इथे भद्र पौर्णिमा आहे, कारण रविवारी चंद्रग्रहण आहे ना, तेव्हा पण तुम्हाला नसते मला. ठीक आहे, काय हरकत नाही. डिसेंबर पर्यंत माझं टार्गेट आहे की आपली गीता पूर्ण व्हायला पाहिजे. मग जानेवारीला आपण कमीत कमी एखाद महिन्यामध्ये एनओडी, 1-2 महिन्यामध्ये एनओडी भक्तिरस सिंधू पूर्ण होऊन जाईल. मग तुम्हाला ऍटलिस्ट नवीन फायनान्शियल इयरच्या अगोदर पूर्ण करायचा प्रयत्न आहे, जेणेकरून तुम्ही मग मुक्त व्हाल. ठीक आहे, हरकत नाही. आपण मग भेटूया पुढच्या बुधवारी, भेटायला लागेल आपल्याला. मग पुढे मध्यंतरी मी तुम्हाला बरेच रेकॉर्डिंग दिलेले, कारण तुम्ही मला आठवणच देत नाही. तुम्ही आठवण दिली तर मी रेकॉर्डिंग देईन. बरेच रेकॉर्डिंग द्यायचे राहिलेले आहेत. मग तुम्ही कसं कव्हर करता मला माहित नाही, की लोक आता अनासक्त झालेले आहेत. आता काही भक्तिचंद्री हो गया अभी, ऑलमोस्ट सब पास हो गए. असं नाहीये, अजून तुमच्या परीक्षा बाकी आहेत. आणि पुढची एक परीक्षा आपण ठरवलेली आहे ना ऑलरेडी? नाही अजून ठरवली नाही. ती 9 ते 15 झाली ना ऑलरेडी. शेवटचा टप्पा आहे आपला. ठीक आहे. एनिवेज, तर तुम्ही मला आठवण द्या, मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवेन. आपण भेटूया पुढच्या बुधवारी आणि याला पुढे घेऊन जाऊ. हरे कृष्ण. श्री प्रभुपाद की जय. हा बोला माताजी, बोला. प्रभूजी, मला एक प्रश्न होता की आपण फेस्टिवलला भगवंतांचा अभिषेक वगैरे करतो, भगवंतांचा अभिषेक करतो, बरेचसे लोक असतात आलेले अभिषेकसाठी. जे नवीन भक्त असतात त्यांच्याकडून आपण अभिषेक करून घेतो. पण आपण भगवंतांजवळ जाण्यासाठी आपण म्हणजे सुचभूत होऊन जातो असं त्यांच्याजवळ, भगवंतांजवळ जातो तेव्हा. पण हे जे बाहेरचे लोक येत असतील ते एवढे शुद्धी करणारे असतात का बाबा, तरी आपण त्यांच्या हातून अभिषेक करून घेतो? फेस्टिवलला विशेष कृपा असते. फेस्टिवलला कृपा असते, तर आचमनाने शुद्ध होऊन जातात ते लोक. दॅट इज ओके. नॉट ऑलवेज, म्हणजे नेहमी नाही, फेस्टिवलला तेवढं चालून घ्यावं लागतं. मग लोकांना एकदा जर त्याच्यामध्ये रस आला, अरे वा अच्छा लग रहा है अभिषेक करके, तो घर में डीटीपी लेके आएगा ना, फिर वो स्वच्छ होऊन करेल ना पुढे तो.
तर फेस्टिवलला मर्सी. जसं आपल्या राधागोविंद मंदिरमध्ये इतर वेळी आपण भोग स्वीकार करत नाही कुठलाही बाहेरचा, पण फेस्टिवलला फुल मर्सी. जो बनाने मना के लेके आओ. राधा गोविंद स्वीकार कर लेते हैं, राइट. ऐसे बाद में भी स्वीकार करते हैं, बट ऑफिशियली कह रहा हूं अशा प्रकारे. तेव्हा मर्सी आहे, कृपा आहे. तेव्हा तुम्ही कृपा भरभरून वाटा. विचार नका करू कि ये पात्र अपात्र है, उस दिन कृपा देने का. फेस्टिवल मतलब क्या है, भगवान उस समय उस दिन बहुत कृपाशाली होते हैं और जो आएगा उसको भर भर के कृपा देते हैं. क्योंकि बर्थडे होता है ना, उनका बर्थडे होता है या फिर काही पण असतं, इतर उत्सव असतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यश्च अनंत कोटि वैष्णववृंद की जय. श्रील प्रभुपाद. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत. हरे कृष्ण दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे